उन्हाळा आला की आंब्याचे वेध लागायला लागतात आणि आंबा कधी खावा तर पहिल्यांदा अक्षय तृतीयेला देवाला दाखवून आंबा खावा. आंबा हा मे महिन्यात खायचं फळ आहे कारण की ते थंड आहे, गुणांनी शीत आहे, ते वृक्ष आहे. त्यानंतर म्हणजे ते तुमचं प्रजनन शक्ती वाढवायला काम करतं, बळ वाढवायला काम करतं, वजन वाढवतं, हृदयासाठी चांगलं आहे, त्वचेसाठी चांगलं आहे. आणि विशेष गुणधर्म आंब्याचा एक आहे तो म्हणजे तो एकमेव ते असं फळ आहे जे आपण दुधासोबत खाऊ शकतो. म्हणून आंब्याला आपण फळांचा राजा म्हणतो. अक्षय्य तृतीयेला यूट्यूब चॅनल सुरू करायचं हे जेव्हा पक्क ठरलं तेव्हा मनात विचार आला की पहिली रेसिपी करायची ती आंब्याचीच. गंमत म्हणून जुन्या ग्रंथांमध्ये आंब्याविषयी वाचायला घेतलं तेव्हा समजलं की बिटकी, चोखून खाल्लेला, अढीत पिकवलेला, झाडावर पिकलेला, एवढंच काय तर अगदी दुधासोबत खाल्ला किंवा नुसता चिरून खाल्ला तरी त्याचे गुणधर्म आणि शरीराला होणारे फायदे वेगळेत. कसं आहे ना, फळ एकच पण फायदे मात्र वेगळे. खरं तर पोळीपासून शिऱ्यापर्यंत आंब्याचे शेकडो पदार्थ केले जातात. पण आजी मला म्हणाली की तू सांदण कर. कोकणातली ही एक पारंपरिक रेसिपी. मी सुद्धा पहिल्यांदाच करतेय, पण काही पदार्थ नाव ऐकल्यानंतरच आपल्याला आवडतात ना, हे त्यातलंच काहीतरी. सांदणाचा पहिला घास घरच्या रवाळ तुपासोबत घेतला तर क्षणभर तुम्हालाही कोकणातल्या कौलारू घरांमध्ये आपण बसलोय असं वाटेल. आणि एखादी आजी केळीच्या पानात आग्रहानं सांदण वाढतीये असा भास नाही झाला तरच नवल. कोकणात आंब्याची एक पारंपरिक रेसिपी केली जाते, एकदम हेल्दी रेसिपी आहे, म्हणजे सांदण. त्यामध्ये तांदळाचा रवा, नारळाचं दूध, आमरस आणि साखर हे सगळे पदार्थ घालतात. सगळे गुणांनी थंड आहेत. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की सांदण भरपूर खा आणि शरीराला थंड करा, पित्त शमवायला मदत होईल.